योगाच्या माध्यमातून सकारात्मक विचार सुचतात, चांगली कृती घडते आणि म्हणून योगाचं महत्त्व स्वतःसाठी, योगाचं महत्त्व समाजासाठी आणि त्याचाच आज आपण कोपरखैरण्यामध्ये आज प्रयोग केला. बहुतांश लोकांनी सहभाग घेतला. सर्वांना योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक योग दिनाचा उत्साह नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. या ठिकाणी योग शिबिरे आयोजित करण्यात आली होती. कोपरखैरणे येथे महालक्ष्मी मंदिर सभागृह येथे आयोजित योग शिबिरामध्ये आमदार गणेश नाईक यांनी सहभाग घेऊन योगाचे वेगवेगळे आसन केले. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक रविकांत पाटील, माजी नगरसेविका भारती पाटील, सायली शिंदे, समाजसेवक दाजी सनस, रॉबिन मडवी, शरद पाटील, नारायण शिंदे आदी मान्यवरांसह ज्येष्ठ नागरिक, युवा व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की हजारो वर्षापासून योगाच्या माध्यमातून भारतीय आपले आरोग्य चांगले ठेवत असून आता जगातील बहुसंख्य देशांमध्ये नागरिक योगा करत आहेत. यामुळे मन आणि शरीर स्वस्थ राहतं. योगा फक्त व्यक्तींसाठीच नाही तर समाजासाठीही उपयुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले. आज योगा डे आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षापूर्वी वर्ल्डची ऑर्गनायझेशन आहे, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन युनो, त्या ठिकाणी योगाचं महत्त्व सर्वांना समजून सांगितलं. जवळजवळ 180 देशामध्ये योगा डे मानला जातो. आपली संस्कृती ही योगालाच आधारून वाढलेली आहे, परंतु त्यातल्या त्यात उघड 10 वर्ष झाली आपल्या देशातले बहुतांश नागरिक आणि जगातले बहुतांश नागरिक योगाच्या माध्यमातून आपला आत्मविश्वास द्विगुणित करत आहेत. शरीराचं मजबूतीकरण, मनाचं मजबूतीकरण योगाच्या मार्फत होतं. योगाच्या माध्यमातून सकारात्मक विचार सुचतात, चांगली कृती घडते आणि म्हणून योगाचं महत्त्व स्वतःसाठी, योगाचं महत्त्व समाजासाठी आणि त्याचाच आज आपण कोपरखैरण्यामध्ये आज प्रयोग केला. बहुतांश लोकांनी सहभाग घेतला. सर्वांना योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.